या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। गणपति बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया, इन जयघोषों के साथ हर वर्ष की तरह इस बार भी करावे गांव स्थित भाजपा सीवुड मंडल के अध्यक्ष विनोद म्हात्रे, पूर्व नगर सेविका रेखा म्हात्रे और बंधु विवेक म्हात्रे के घर भगवान श्री गणेश का शाही आगमन हुआ है। सदियों से श्री गणेशोत्सव की परंपरा को अविरत रखने वाले म्हात्रे परिवार के घर विराजे गणपति बाप्पा के दर्शन करने ऐरोली के विधायक गणेश नाइक सह परिवार पधारे, जहां उनके साथ पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, संकल्प नाइक और सार्थ नाइक के अलावा अमित मडवी भी उपस्थित थे। 1.5 दिनों तक यहाँ विराजने वाले गणनायक प्रति सच्ची श्रद्धा और आस्था ही है कि यहाँ न केवल म्हात्रे परिवार बल्कि मित्रजन तथा कई रिश्तेदार भी मौजूद रहकर बाप्पा का आशीर्वाद ग्रहण करते हैं। भक्ति और आध्यात्मिक माहौल के बीच विदेशी फूलों से सजा बाप्पा का दरबार अपने आप में विलोभनीय है, जिसे देखकर हर कोई आकर्षित हो जाता है। विनोद म्हात्रे, रेखा म्हात्रे और अमित मडवी ने बाप्पा प्रति अपनी आस्था को प्रकट करते हुए सभी को गणेशोत्सव की शुभकामनाएं दी। आजपासूनच आपला गणेशोत्सव सुरू झालेला आहे आणि माझ्यातर्फे सर्व मुंबईकरांना, माझ्या प्रभागातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तसेच सर्वांना हा गणेशोत्सव सुख समृद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज गणेश चतुर्थी आहे आणि आज आपले बाप्पा लाडके आपल्याकडे विराजमान झाले आहेत आणि त्याचसोबत आपली वास्तूही फुलांनी भरून गेलेली आहे। त्याचसोबत आपले मन ही फुलासारखे भरून गेलेले आहे आणि आपले बाप्पांच्या दर्शनासाठी नातेवाईक येत असतात आणि त्यांच्यात आम्ही सर्वजण गप्पा गोष्टीमध्ये रंगून जातो आणि त्याचसोबत आम्हाला गप्पा गोष्टी झाल्यानंतर आम्हाला अतिशय आनंद होतो आणि सर्व करावे गावच्या सर्व गणेश भक्तांना मी माझ्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। आज गणेश उत्सव सुरू झालेला आहे आणि गणेशाचे आगमन हे प्रत्येकाच्या घरी आणि मनात झालेलं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्यसाधक, सर्व दुःख हरणारा गणेश आज सर्वच विराजमान झालेला आहे आणि या दिवशी मी सर्वांनाच सुख समृद्धी लाभो अशी मी माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे प्रार्थना करतो। तसेच नवी मुंबईतील तमाम जनतेला ही शुभेच्छा देतो। तसेच आज गणेशाच्या आगमनाने आम्हाला आज खरोखर नवी मुंबईच्या गणेशाचे दर्शन झालेले आहे। त्याच्यामुळे आजपासून 10व्या दिवसापर्यंतचे आमचे दिवस हे सुखाचे आणि आनंदाचे जातील याविषयी माझ्या मनात काही शंका नाही आणि नवी मुंबईकरांनाही हे दिवस चांगले सुखाचे आहेत आणि यापुढेही नाईक साहेबांच्या रूपाने जातील। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।